घरगुती वादातून पत्नीचा खून, पतीला 8 तासात अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई। कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून तिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 8 तासात आरोपी पतीला अटक केली आहे। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी गणेश शंकर हुबाळे वय 40 राहणार सोन्या मारुती चौक कोल्हापूर यांनी घरगुती कारणावरून पत्नी स्वाती गणेश हुबाळे हिचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेतील पत्नीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिथून निघून गेले। उपचार सुरू असताना स्वाती यांची प्रकृती खालावत गेली आणि दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मैताचे नातेवाईक प्रवीण दगडू भाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर प्रिया पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार सुरेश पाटील, अमित सर्जे, रुपेश माने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अमित मर्दाने आदींचं पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। दरम्यान आरोपी सीपीआर रुग्णालयाजवळील बासुरी हॉटेलच्या मागील बाजूस फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकानं तिथं सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतलाय। चौकशीत त्यानं आपलं नाव गणेश शंकर हुबाळे असल्याचं सांगितलं। अधिक चौकशीत त्यानं पत्नीशी गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याचं सांगितलं असून घटनेबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणातील जलद कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।